श्री स्वामी समर्थ आणि न बोललेला अपराध. अक्कलकोटला एक गृहस्थ होता. बाहेरून सगळं ठीक दिसायचं, घर, पैसा, मान, पण त्याचं मन अस्वस्थ होतं. तो रोज स्वामींच्या दर्शनाला येत असे, पण तो कधीच डोळ्यात डोळे घालून स्वामींच्या बघत नसे. नेहमी खाली मान. लोक म्हणायचे, हा काहीच का मागत नाही, ना रडतो ना बोलतो. एक दिवस स्वामी अचानक म्हणाले, अरे रोज येतोस, पण उभा तरी का राहतोस, बस ना. तो थरथरत बसला. स्वामी म्हणाले, तू देवाकडे काहीच का मागत नाहीस, तू स्वतःपासून लपायला आलायस. ते शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मी कोणावर तरी अन्याय केला आहे, तो कुणालाच माहिती नाही, पण माझं मन मला स्वस्थ राहू देत नाही. स्वामी म्हणाले, लोक पापापेक्षा लपवणं जास्त करतात. पाप क्षम्य असतं, पण सत्यापासून पळत नाही. स्वामींनी त्याला एक साधी गोष्ट सांगितली, जा, ज्याच्यावर अन्याय केला त्याचं नाव न घेता त्याच्या भल्यासाठी एक काम कर. त्या माणसाने तसंच केलं. कुणालाच काही सांगितलं नाही, पण त्याने मनापासून एक चांगलं काम केलं, नाव न ठेवता, अपेक्षा न करता. काही दिवसांनी तो परत आला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर त्याचा चेहरा शांत होता. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, पापाचं ओझं हलकं होतं तेव्हा अहंकार खाली ठेवला जातो. संदेश. स्वामी भक्तांना शिक्षा देत नाही, तर अंतःकरण शुद्ध करतात. मन शांत झालं की जीवन आपोआप सरळ होतं. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. थँक्यू.